आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। निपाणी तालुक्यातील नांगनूर येथे उद्या हिंदू राष्ट्र जागृती सभा। हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणं, धर्म शिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणं तसेच हिंदू राष्ट्र स्थापनेची पायाभरणी करणे यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सोमवार दिनांक 27 रोजी नांगनूर येथे सायंकाळी 6:30 वाजता श्री महालक्ष्मी मंदिर पटांगणात हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या सभेसाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव जिल्ह्याच्या श्रीराम सेनेचे सचिव अमोल चेंडके यांनी केले आहे। यावेळी सनातन संस्था हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी प्रभाकर पाटील, निगोंडा पाटील व सदस्य उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी गौतम जाधव यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे। पाहूया काय म्हणतात ते। नमस्कार, सर्व हिंदू बांधवांना एक आग्रहाचं निमंत्रण आहे की हिंदू जनजागृती समिती आणि श्रीराम सेना कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार दिनांक 27 जानेवारी 2020 रोजी नांगनूर येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी सदर या हिंदू राष्ट्र जागृती सभा महालक्ष्मी मंदिर पटांगण नांगनूर या ठिकाणी संध्याकाळी 6:30 वाजता संपन्न होणार आहे। तरी सर्व हिंदू बांधवांनी या हिंदू राष्ट्र जागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत। रोज हिंदूंवरती होणारे अत्याचार, धर्मांतर, गोहत्या, लवजिहाद या माध्यमातून रोज हिंदूंच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने जे अन्याय अत्याचार होत आहेत तर त्यांना वाचा फोडण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये हिंदूंचं असं हक्काचं हे भारत हिंदू राष्ट्र व्हावं या मागणीसाठी ही हिंदू राष्ट्र जागृती सभा घेण्यात येत आहे। तरी सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने या हिंदू राष्ट्र जागृती सभेला उपस्थित राहावं असं आम्ही श्रीराम सेना व हिंदू जनजागृती समितीकडून सर्वांना आवाहन करत आहोत। नमस्कार।